इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग रचनेवर 22 हरकती दाखल झाल्या। अखेरच्या दिवशी तब्बल 15 हरकती दाखल झाल्या। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर तब्बल 22 हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत। त्यापैकी अखेरच्या दिवशी म्हणजे सोमवारीच 15 हरकती दाखल झाल्या। दाखल झालेल्या सर्व हरकती व सूचनांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात जाणार असून त्यांच्या आदेशानुसार सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली। महानगरपालिकेने प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती। त्यानुसार 12 सप्टेंबरपर्यंत फक्त 7 हरकती दाखल झाल्या होत्या। मात्र अखेरच्या दिवशी 15 हरकती दाखल झाल्याने एकूण संख्या 22 वर पोहोचली। या हरकतींमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून 1 सदस्यीय प्रभाग करावा, प्रभागांचे पूर्व पश्चिम सीमांकन व्हावे, पूर्वबाधित भागासाठी स्वतंत्र 1 सदस्यीय प्रभाग असावा, छोट्या रस्त्यांचे केलेले सीमांकन रद्द करावे, वस्त्यांचे विभाजन करू नये अशा विविध मागण्यांचा समावेश आहे। या हरकतींवर 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे। माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे, प्रधान माळी शहाजी भोसले, उमाकांत दाभोळे, प्रदीप आवळे, गजानन आंबी, दयानंद माळगे, प्रदीप दरिबे, चंद्रकांत कुडाळकर, स्टीफन आवळे यांच्यासह अनेकांनी आपली हरकत नोंदवली आहे। महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींमुळे पुढील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन